इथं माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. महाराज एखादी मोहीम काढायची आणि तानाजी सांगायचा राजा हेडाव आपला, तसा यसाजी म्हणायचा ताना आम्ही हाय नव सरमाग, तसा बाजी म्हणायचा यसाजी कापासून नंबर लावून बसलो का सरमाग, ही मोहीम आपली, आपण जाणार राजा, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. इथं माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. इकडे पन्हाळ्यावर सिद्धीचा वेढा पडलाय. 65,000ची फौज आजगारनं विळका घालावा अशी महाराजांना विळका करून बसलीये. महाराजांच्या लक्षात आलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे आणि त्या दिवशी राजाने बोलावणं धाडलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू राजांसारखा दिसणाऱ्या शिवा काशीदला 6 महिन्याची ओळख आहे फक्त. आणि महाराजांनी शिवाला विचारलं, शिवा आमचं रूप घेशील? ए शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील? होय रे शिवा. मरायला तयार होशील? शिवा म्हणला होतो. झाला गेला स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे. काय फिरला असेल महाराजांनी या शिवा काशीदच्या उरात की शिवा काशीद मरायला तयार व्हावा. इकडे राजांचं रूप घेऊन शिवा काशीद गेले. त्यावेळी राजे बाजी प्रभू फुलाजी प्रभू आणि बांदल सेनेला घेऊन पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून पावसाळ्याच्या वादळी किररात्री विशाळ गडाकडे निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि बाजी प्रभूंना चाहून लागली. शत्रू पाठलागावर आहे. बाजी प्रभू राजांना म्हणाले, राजे निमे लोक घेऊन आपण पुढे निघा. निम्या लोकांनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेब कार्य आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. राजे म्हणले नाही बाजी, सगळे सोबत लढू. तसे बाजी कडाडले नाही राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निमे लोक घेऊन राजे विशाळ गडाकडे निघाले आणि निम्या लोकांशी बाजी प्रभू गजखंडीत आडवे उभा राहिले. झुंजत राहिले बेफाम. धुमाचक्री उडाली. कडाडत राहिले बाजी. जाऊन सांगा ताई आम्हाला, जोपर्यंत राजे विशाल गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे विशाल गडावर पोहोचल्याचे आवाज बाजींच्या कानावर पडले आणि शिर तुटले. बाजी ढासळले. स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावन खिंड झाली. तयार आहेत समर्पित व्हायला मरायला. बाजी प्रभू तर सरळ सांगतायत महाराजांना, साहेब कारी आम्ही मरितो. का? काळजी करण्यासारखं महाराजांनी काही ठेवलंच नाही. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. बाजी प्रभू फुलाजी प्रभू मारले गेले आणि महाराज त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला बाजी प्रभूंच्या सिंध या गावी आले. कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची 350 वर्ष. आता ठीक आहे, ज्या सैनिकांची मुलं वयात आली त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल. पण काही सैनिक असे आहेत की ज्यांची मुलं अजून छोटी छोटी आहेत, लहान आहेत. ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या मुलांचं काय? आपल्या मारल्या गेलेल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल दरवेशी गृह उभारलंय, ज्याला आता मी वसतिगृह म्हणतो. आपल्या सैनिकांच्या मुलांच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची, प्रशिक्षणाची सगळी व्यवस्था स्वराज्यातून केली जायची आणि ती मुलं योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. छोट्या मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय आणि तो युद्धावर गेला, मारला गेला. आता घरी फक्त विधवा पत्नी, मुलबाळ नाही. आपल्या सैनिकांच्या अशा विधवा पत्नींसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. फॅमिली पेन्शन. पेन्शन किती द्यायची तेही ठरलंय. तो सैनिक शेवटच्या युद्धात मारला गेला तेव्हा त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. आता काय काय सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही आणि सैन्यात आहे, युद्धात गेले, मारले गेले. आता
वृद्ध आई वडील आहेत, त्या वृद्ध माता पित्यांचं काय? महाराजांनी त्यांची काळजी घेतली. आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी 250 शेरी नावाची योजना आणली. दरमहा स्वराज्यातनं या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. शेवटच्या घटकाची काळजी घेतली महाराजांनी. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. केवढं अफाट कार्य केलंय महाराजांनी.